आमदार रोहित पवारांचं उपोषण अखेर मागे मंत्री गिरीश महाजनांची शिष्टाई फळाला। कर्जमाफीच्या अटीबाबत अधिवेशनाआधी निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन, रोहित पवारांचा इशारा। तर शेतकऱ्यांबाबत सरकार सकारात्मक, 22 तारखेआधी अधिवेशनापूर्वी बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ, मंत्री गिरीश महाजनांचं रोहित पवारांना आश्वासन। सोलापूरच्या माळशिरसमध्ये पिकअप गाडी विहिरीत कोसळली। या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू तर 8 जण जखमी। मृतांमध्ये 4 महिलांसह लहान मुलांचा समावेश। मसवड पंढरपूर मार्गावरील दुर्घटना। सोलापूर विहीर दुर्घटना अतिशय दुर्दैवी, मुख्यमंत्री फडणवीसांकडून विहीर अपघात दुर्घटनेचा आढावा। मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर। मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सोलापूरमधील जखमींची रुग्णालयात विचारपूस। दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, महाजनांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शासकीय कार्यक्रमातून पुन्हा डावललं। नवी मुंबई पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्री शिंदेंचं नावच नाही, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। मातोश्रीवरील बैठकीला 5 खासदार गैरहजर, 4 खासदार प्रत्यक्ष तर 5 ऑनलाईन उपस्थित, राऊतांचा दावा। वाघचौरे, निंबाळकर, संजय देशमुख, संजय जाधव आणि आष्टेकर मातोश्रीवर अनुपस्थित। टीएमसीच्या 20 बंडखोर खासदारांचा एनडीएला पाठिंबा, बंडखोर खासदारांकडून नॅशनल सिटीजन्स पार्टीमध्ये जाण्याची घोषणा। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीनंतर खासदार काकोली घोष यांची माहिती। राज्यातील शाळा आजपासून सुरू होणार, मुख्यमंत्री फडणवीस वहाळी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करणार। शाळेच्या पहिल्याच दिवशी फडणवीस विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार। स्मार्ट मीटरसाठी 48 तासांचं अल्टिमेटम, महावितरणच्या मेसेजमुळे ठाण्यातील नागरिकांमध्ये संताप। स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती होत असल्याचा आरोप। हिंगोलीत वादळी वाऱ्यामुळे केळी बागा भुईसपाट, गोंदियात 3000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, तर बुलढाण्यात शेतपिकांसह सोलार पंप आणि गोठ्यांचंही नुकसान, पंचनामे करण्याची मागणी। भीमाशंकर मंदिर 5 महिन्यांनंतर पुन्हा दर्शनासाठी खुलं, मंदिरात सकाळपासून भाविकांची गर्दी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दर्शनाला जाणार, मंदिर परिसरातील विकास कामं आता अंतिम टप्प्यात। महिला T20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच सामन्यात भारताचा दणदणीत विजय, भारताकडून पाकचा 64 धावांनी पराभव। स्मृती मंधनाची सर्वाधिक 68 धावांची अर्धशतकी खेळी।